नमस्कार, टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। मी अल्ताफ हुकमत मिलानी। मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळे चर्चा दाखवत आहे। मी आता उस्मानाबाद धाराशिव शहर पोलीस ठाण्यामध्ये आहे। इथे एक मोठा विषय झालेला आहे, मी तुम्हाला ती थेट दाखवणार आहे। उस्मानाबाद धाराशिव शहरच्या पोलिसांनी खूप मोठी कारवाई केलेली आहे। व्हिडिओ आहे आपल्याकडे, ते पाहू। बघितला का हा व्हिडिओ कत्तलखान्याचा आहे। 4 कत्तलखाने काल उद्ध्वस्त केलेले आहेत। आता या प्रकरणावर शहर पोलीस ठाण्याचे शकील शेख यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय सांगाल साहेब, शहरामध्ये 4 कत्तलखाने उद्ध्वस्त केले, कारवाई कशी करण्यात आली, कोणत्या विभागाने, स्वरूप काय होतं? मी पोलीस निरीक्षक शकील शेख, पोलीस ठाणे धाराशिव शहर
आज म्हणजे काल दिनांक 3/6/2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेशाप्रमाणे CO माननीय फड मॅडम यांनी आदेश काढला होता की त्या ठिकाणी निष्कासित करणे. यापूर्वी आम्ही त्यांना पत्रव्यवहार करून माहिती दिली होती की 4 ठिकाणी जे कत्तलखाने असल्याची माहिती आहे. तर आम्ही खाजगी जागेमध्ये असल्याची माहिती होती. आम्ही त्यांच्या नावासहित त्यांच्याकडे दिलं. मग त्यांना नोटिसा काढल्या. त्यानंतर त्यांनी काल आम्हाला सांगितलं की आपण त्या ठिकाणी जाऊन निष्कासित करू, मग योग्य बंदोबस्त द्यावा असं आम्हाला विनंतीपत्र दिल्यामुळे मी स्वतः आणि माझ्यासोबत इतर 2 अधिकारी आणि 21 अंमलदार तसेच तहसीलदार यांच्याशी संपर्क करून नायब तहसीलदार श्री शिंदेसाहेब व त्यांचे स्टाफ तसेच नगर परिषदेचे सफाई कामगार तसेच त्यांचे अधीक्षक कुलकर्णी व त्यांचे कर्मचारी JCB व ट्रॅक्टर अशा याच्यामध्ये आम्ही वाहनासह गेले. 3 वाहन आणि JCB ट्रॅक्टर असे मिळून एक 5-6 वाहनं होते. त्या ठिकाणी आम्ही जाऊन जे माहितीप्रमाणे गोपनीय माहितीप्रमाणे आम्ही ते जाऊन निष्कासित केले. पूर्णपणे उद्ध्वस्त करून ते शेड नगरपालिकेच्या ताब्यामध्ये घेतले. शेडचे पूर्ण जे भंगार आहे ते आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि ते पूर्ण नष्ट करून आम्ही जमीनदोस्त केलेलं आहे. परत आम्ही असं लोकांना आवाहन करू इच्छितो की अशी कोणती माहिती असेल, गोपनीय कत्तलखाने कुठं चालू असेल तर आम्ही खाजगी जागेत का असत नाही, आम्ही त्या ठिकाणी पण जाऊन आम्ही कारवाई करू. आणि यापूर्वी पण तसं केलेलं आहे आणि यापुढे पण लोकांनी आम्हाला जर गोपनीय माहिती दिली तर आम्ही ते निष्कासित करून आम्ही पूर्ण गोवंश कोणत्याच गोवंशाची हत्या होणार नाही, आम्ही याची 100% काळजी घेत आहोत. लोकांनी पण यासाठी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. बकरी ईद आहे त्या संदर्भात आम्ही या कुरेशी समाजाचे तसेच मौलवी वगैरे यांची आम्ही मीटिंग घेतली. त्यांना समजावून सांगितले की गोवंश हत्याबंदी आहे, त्याप्रमाणे कायदा आहे, तर त्या कायद्याची अंमलबजावणी आम्ही करीत आहोत. त्यासाठी कोणीही गोवंशची हत्या करू नये. तसेच जे काही बोकड वगैरे असते ज्याला मान्यता आहे त्याप्रमाणे त्यांनी करावं असे आम्ही त्यांना समजावून सांगितलेलं आहे. आणि जर कोणी कायद्याचं उल्लंघन करीत असेल तर आम्ही त्याच्यावर कायदेशीर प्रचलित कायद्याप्रमाणे कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांना समजावून सांगितलेलं आहे आणि त्यांना तशी आम्ही नोटिसा पण अदा केलेल्या आहेत. कोणाच्या मार्गदर्शनाखाली कारवाई? सदरची कारवाई ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने माननीय पोलीस अधीक्षक मॅडम श्री ऋतू खोकर मॅडम तसेच अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री स्वप्नील राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः आमचे स्टाफच्या मदतीने आम्ही ही कारवाई केलेली आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा आणि काही वेगळे विषय असतील तर एक खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मिलानी, टुडे समाचार, उस्मानाबाद, धाराशिव.